त्याच्यानंतर काय आहे, हेटेरोसिस एस्टिमेट करण्याच्या काही मेथड आहेत. एस्टिमेशन ऑफ हेटेरोसिस. ओके, एस्टिमेशन ऑफ हेटेरोसिस. मग त्याच्यामध्ये पहिली आहे एस्टिमेट करण्याची, काय आहे, ॲव्हरेज हेटेरोसिस. ओके, ॲव्हरेज हेटेरोसिस. आता ॲव्हरेज हेटेरोसिसमध्ये काय आहे, तर याच्यामध्ये काय येईल, जे काही दोन्ही तुमचे पॅरेंट्स आहेत, ओके, त्या पॅरेंट्सचं काय आहे याच्यामध्ये ॲव्हरेज येणार आहे. ओके, जे काही प्रोडक्शन येईल किंवा इन टर्म्स ऑफ यील्ड असेल, ॲडॅप्टेशन असेल, काय आहे त्याच्यामध्ये असेल. म्हणजे काय आहे, ज्यावेळेस आपण जर पाहिलं A × B अशा दोन क्रॉस केले आपण, त्याच्यामध्ये यील्ड जर बघितलं 20 क्विंटल पर हेक्टर आहे इथं. त्याच्यानंतर काय आहे, इथं जर यील्ड बघितलं आपण 30 क्विंटल पर हेक्टर आहे. आता याच्यामध्ये जे काही यील्ड येणार आहे अराउंड, ते काय असणार आहे, तुमचं जे काही F1 आहे, F1चं जे काही यील्ड आहे ते काय असेल 27 क्विंटल पर हेक्टर. ओके, म्हणजे ज्यावेळेस आपण याचं काय आहे हे काढलं, काय आहे त्याचं ॲव्हरेज जर काढलं, ओके, तर ते काय असणार आहे अराउंड, याच्यामध्ये जर बघितलं तर काय आहे ते 25 येतं. बट याच्यामध्ये काय आहे इन बिटवीन असणार आहे. ओके, काय आहे त्याला एक वर्ड यूज केला जातो, ओव्हर मिड पॅरेंट. ओके, जे काही पॅरेंट आहेत त्यांच्या बिटवीन येईल. ओके, त्याला काय आहे ॲव्हरेज हेटेरोसिस म्हटलं जातं. ओके, त्याच्यानंतर दुसरं काय आहे हेटेरोबेल्टोसिस. ओके, हेटेरोबेल्टोसिस. आता हेटेरोबेल्टोसिसमध्ये काय आहे, ज्यावेळेस काय आहे तुम्ही एखादं यील्ड पाहताय, त्याच्यामध्ये जे काही F1 आहे, F1चं यील्ड काय येणार आहे, जास्त येणार आहे. कशापेक्षा, जो काही बेटर पॅरेंट आहे त्याच्यापेक्षा. ओके, बेटर पॅरेंटपेक्षा. म्हणजे काय आहे, ज्यावेळेस आपण A × B हे दोन क्रॉस केले तर त्याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये जर बघितलं तर आपण 20 क्विंटल पर हेक्टर आहे, इथं किती आहे 30 क्विंटल पर हेक्टर. जो काही F1 येणार आहे, F1चं यील्ड किती येणार आहे 35 क्विंटल पर हेक्टर. म्हणजे काय आहे, जो काही बेटर पॅरेंट आहे याच्यामधला दोन्हीमधला, त्याच्यापेक्षा काय असणार आहे जास्त असणार आहे F1चं. त्याला काय म्हटलं जातं हेटेरोबेल्टोसिस म्हटलं जातं. ओके, त्याच्यानंतर मग तिसरा महत्त्वाचा आहे सगळ्यात इकॉनॉमिक हेटेरोसिस. काय आहे इकॉनॉमिक हेटेरोसिस. ओके, किंवा यालाच काय आहे स्टँडर्ड हेटेरोसिस, किंवा त्याच्यामध्ये काय आहे दुसरं नाव आहे युजफुल हेटेरोसिस. ओके, युजफुल हेटेरोसिस. आता याच्यामध्ये काय आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे F1 जे असणार आहे तो बेटर दॅन कशापेक्षा, जी काही चेक व्हरायटी आहे. ओके, चेक व्हरायटी म्हणजे कोणती व्हरायटी, जी काही रिसेंटली कल्टिवेटेड व्हरायटी आहे. जसं जर आपण एखादा एरिया पकडला, हा महाराष्ट्राचा एरिया आहे, ओके, इंडियामधला. ओके, महाराष्ट्र रिजनमध्ये काय आहे एखादी व्हरायटी ग्रो केली जाते आणि ती काय आहे सध्याची मॉडर्न कल्टिवार आहे. मॉडर्न कल्टिवार आहे म्हणजे काय असणार आहे, तर हायेस्ट यील्ड देणारी व्हरायटी असणार आहे. त्या हायेस्ट यील्ड देणाऱ्या व्हरायटीपेक्षा पण काय आहे जास्त जर यील्ड देत असेल, त्याच्यापेक्षा जर F1 बेटर येत असेल, तर त्याला काय म्हटलं जातं इकॉनॉमिक हेटेरोसिस म्हटलं जातं, स्टँडर्ड हेटेरोसिस म्हटलं जातं, किंवा युजफुल हेटेरोसिस म्हटलं जातं. त्याच्यामुळे काय आहे प्लांट ब्रीडिंगमध्ये सगळ्यात प्रॅक्टिकल जर बघितलं कोणतं हेटेरोसिस आहे तर हे हेटेरोसिस आहे, किंवा त्याच्यामुळेच काय आहे याला इकॉनॉमिक किंवा युजफुल हेटेरोसिस म्हटलं जातं. ओके, म्हणजे काय आहे ज्यावेळेस व्हरायटी फार्मर कधी प्रेफर करणार आहेत, जी काही नॉर्मल व्हरायटी आहे. आता इथली जी काही चेक व्हरायटी होती त्यानं जर यील्ड 20 क्विंटल पर हेक्टर देत होते, ओके, जे हायेस्ट यील्ड आहे आत्तापर्यंतचं, आणि नवीन जी काही व्हरायटी येणार आहे ती जर 25 देत असेल किंवा 30 क्विंटल पर हेक्टर यील्ड देत असेल तरच फार्मर प्रेफर करणार आहेत. ओके, इन टर्म्स ऑफ यील्ड जर ज्यावेळेस जास्त असणार आहे, कारण की काय आहे त्याच्यामधून इकॉनॉमिक बेनिफिट जो आहे तो जास्त असणार आहे. त्याच्यामुळेच नाव काय आहे इकॉनॉमिक हेटेरोसिस म्हटलं जातं, किंवा युजफुल हेटेरोसिस किंवा स्टँडर्ड हेटेरोसिस. का तर जे काही प्लांट ब्रीडर आहे, ओके, किंवा प्लांट ब्रीडिंगमध्ये सगळ्यात जास्त यूज केलं जाणारं हे जे काही हेटेरोसिस आहे. म्हणजे याच्यामध्ये जर बघितलं आपण A × B या दोन्हीचे क्रॉसेस केले, याच्यामधून काही जो F1 तयार होतं, इथं काय आहे 20 क्विंटल पर हेक्टर आहे, याच्यामध्ये 30 क्विंटल पर हेक्टर आहे. याच्यामध्ये जे काही हेटेरोसिस येणार ते किती असणार आहे, याच्यामध्ये जर बघितलं तर अराउंड ते 40 क्विंटल पर हेक्टरच्या आसपास ते असणार आहे. ओके, आता हेटेरोसिस ज्यावेळेस वाढतं म्हणजे काय आहे हेटेरोसिस जे काही हायब्रिड विगर तुम्ही डेव्हलप करताय किंवा हायब्रिड व्हरायटी डेव्हलप करताय हेटेरोसिसने, त्याच्यामध्ये काय आहे तुमचं यील्ड किती वाढतं नॉर्मल व्हरायटीपेक्षा, तर ते जे आहे ते 20 to 40% जे आहे ते इन्क्रीज होतं. असं नाही की डायरेक्ट तुमचं 30 होतं आणि ते डायरेक्ट 60 झालेलं आहे, 100% त्याच्यामध्ये इन्क्रीज वगैरे झालेलं आहे असं नाही. ते काय आहे तर त्याच्यामध्ये जे काही पर्सेंटेज जर बघितलं तर 20 to 40% जे काही नॉर्मल यील्ड आहे
जे की सध्याचं त्याच्यापेक्षा काय आहे 20 ते 40% काय आहे हे वाढत जातं. ओके, या सगळ्या गोष्टी आहेत कशामध्ये हेटेरोसिसमध्ये 3 ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या.